नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. मी ऋषिकेश पुन्हा एकदा आपल्या ब्लॉगमध्ये स्वागत करत आहे. आज रुपेश आणि मी पुन्हा एकदा साप पकडण्यासाठी चाललेलो आहे. पैठण शहरातून 10 किलोमीटर अंतरावर आमच्या इथे मुदलवाडी हे गाव आहे. त्या ठिकाणी साप निघलेला आहे. आम्हाला 9:30च्या दरम्यान त्यांचा फोन आला होता की आमच्या इथं साप निघलेला आहे, तुम्ही लवकर या. लवकरच चालू रस्त्याचं काम पण चालू आहे आमच्या. आणि आमच्या मित्राचा पण फोन आला होता, त्याला म्हटलं चल, तर तो पण आमच्यासोबत येतोय. योगेश आहे समोर गाडीवरती दिसतोय तुम्हाला. तर मित्रांनो, हे आहे त्याचं घर जिथे साप निघला आहे. आणि जसं त्यांनी वर्णन सांगितलं त्या पद्धतीने आपल्याला असं वाटतं की त्या ठिकाणी तो कोबरा असायला पाहिजे. काल रात्री पण फोन आला होता त्यांचा, परंतु काही कारणास्तव आपण त्या ठिकाणी जाऊ शकलो नाही. या हौदामध्ये तो साप आहे, बघू शकताय तुम्ही. मित्रांनो, आपला अंदाज एकदम खरा ठरलेला आहे. या ठिकाणी आपल्याला स्पेक्टिकल कोबरा एकदम स्पष्ट दिसतोय तुम्हाला. काहीतरी खाल्लेलं आहे वाटतं. आपण काठीने त्याला काढण्याचा प्रयत्न करूया, पण हौदात उतरायच्या अगोदर जर काठीने निघला तर चांगलीच गोष्ट आहे, नाही तर मग आपल्याला हौदामध्ये उतरावंच लागेल. हा काय वर यायला तयार नाही. चला हौदात उतरून घेऊ आपण. मी बघताय मित्रांनो, तुम्ही खूपच रागामध्ये आहे. काहीतरी खाल्लेलं असल्यामुळे जवळ येऊ नका असं त्याचं म्हणणं आहे. आपण याला तुम्हाला जवळून दाखवतो मी, कशा पद्धतीने याचा आवाज आहे आणि कसा अटॅक करतो तो बघा तुम्ही. एकदम सुंदर असा हा नाग आहे. आपल्या भारतामध्ये नागाची पूजा पण केली जाते. सुंदर असा नाग आहे हा, खूपच रागामध्ये दिसतोय. चला याला बरणीमध्ये टाकून आपण याला याच्या वास्तव्यामध्ये सोडून देऊ म्हणजे याच्या वास्तव्यामध्ये, म्हणजे मानवी वस्तीपासून याच्या वस्तीमध्ये याला सोडून देऊ. म्हणजे मानवापासून याला आणि याच्यापासून मानवाला कुठल्याही प्रकारे इजा होऊ न देणं, हे काम एका सर्पमित्राचं असतं. ही फॅमिली आहे मित्रांनो, ज्यांच्या घरी हा साप निघाला होता. आता या सापाला आपण याच्या वास्तव्यामध्ये सोडून देऊ. आमची इथे MIDC मध्ये पण खूप सारी जागा आहे, परंतु आम्ही शक्यतो जंगलामध्येच साप सोडण्याचा प्रयत्न करतो, कारण पुन्हा ते मानवी वस्तीमध्ये नाही यावा याचा आम्ही पूर्णपणे विचार करतो. मित्रांनो, जा बाबा, तुझ्या वास्तव्यामध्ये जा, खुश राहा. मित्रांनो, ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.